नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील या दिशा बिघडल्यास आपल्या घरामध्ये काय त्रास व कोणता त्रास जाणवतो याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। वास्तुशास्त्रानुसार जी सर्वात पवित्र किंवा शुभ दिशा मानली गेली आहे ती म्हणजे ईशान्य दिशा आहे। पूर्व व उत्तर याचा कॉर्नर म्हणजे ईशान्य दिशा। या दिशेला वास्तुशास्त्रानुसार या दिशेला देवघर असावे किंवा जलतत्वाची ही दिशा मानली गेली आहे किंवा मुख्य प्रवेशद्वार या दिशेला शुभ मानले जाते। जर आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये ईशान्य दिशेला जर टॉयलेट म्हणजे संडास आला किंवा सेफ्टी टँक म्हणजे संडासाची टाकी जर या दिशेला असेल तर आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो। त्यामुळे आपल्या घरामध्ये मुलांची शैक्षणिक समस्या येणे किंवा आजारपण किंवा जो आपल्या घरामध्ये पैसा येतो हा आजारपणामध्ये जातो। त्यानंतर दुसरी जी दिशा आहे ती म्हणजे आग्नेय दिशा आहे। आग्नेय दिशा म्हणजे तिथे अग्नितत्व असते, तिथे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर असते। जर आपल्या घरातील आग्नेय दिशा बिघडली म्हणजे आग्नेय दिशेला जर पाणी आले किंवा आग्नेय दिशा जर कट आली किंवा तेथे काही बिघाड झाल्यास तर आपल्या आग्नेय दिशा बिघडल्यास तर आपल्या घरातील त्याचा त्रास हा महिलांना जाणवतो। महिलांना अनेक शारीरिक व्याधी किंवा शारीरिक समस्यांना महिलांना सामोरे जावे लागते। त्यानंतर जी 3 नंबरची उपमुख्य दिशा आहे ती म्हणजे नैऋत्य दिशा आहे। नैऋत्य दिशा ही पृथ्वी तत्वाची दिशा आहे। या दिशेला आपण वास्तुशास्त्रानुसार या दिशेला मास्टर बेडरूम असते, म्हणजे आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे याची दिशा ही नैऋत्य दिशेला बेडरूम असावे। जर नैऋत्य दिशेला खड्डा, पाणी किंवा विहीर या प्रकारचे जर तेथे जर नैऋत्य दिशेला असेल तर आपल्या घरातील जो मेन व्यक्ती आहे किंवा मुख्य व्यक्तीला हे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते। त्यानंतर चौथी जी उपमुख्य दिशा आहे ती म्हणजे वायव्य दिशा। वायव्य दिशा म्हणजे पश्चिम व उत्तर याचा कॉर्नर म्हणजे वायव्य दिशा ही वायू तत्वाची दिशा आहे। जर वायव्य दिशेला जर खड्डा असेल किंवा कट असेल तर आपल्या घरामध्ये अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते। जर वायव्य दिशा कट झाली तर आपले नातेसंबंध बिघडतात किंवा कोर्ट कचेरी आपल्या मागे लागते। तसेच आपल्या घरातील जी तरुण पिढी आहे किंवा तरुण मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार, धन्यवाद।